नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VDK नॉलेज हब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. दिनांक 31 जुलै 2022 रोजी इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेचा जो पेपर झालेला आहे त्यातील पेपर क्रमांक 1 म्हणजेच यातील गणित या विषयाचं आज आपण पेपरचं विश्लेषण घेणार आहोत आणि उत्तरसूची त्यानुसार तुम्हाला मिळणार आहे. माझ्याकडे क्वेश्चन सेट ए आहे. तुमचे BCD हे क्वेश्चन सेट जरी असतील तरी त्यामधले प्रश्न हे सेम असतात, फक्त त्यांचे क्रमांक मागं पुढे झालेले असतात. त्यामुळे प्रश्न पाहून तुम्ही त्याचे उत्तर योग्य आहेत का याची पडताळणी करू शकता. प्रश्न क्रमांक 26 आहे बघा. 5 डझन अधिक 2 ग्रॉस म्हणजे किती डझन? आता या ठिकाणी डझन मध्ये तुम्हाला विचारलेलं आहे. मग याच्यासाठी आधी आपल्याला प्राथमिक माहिती माहीत असणं गरजेचं असतं की 1 ग्रॉस म्हणजे किती डझन. बघा या ठिकाणी थोडं फॉन्ट चेंज झाल्यामुळं लिहिण्यामध्ये ग्रॉस किंवा हे वेगळं दिसेल तुम्हाला, मात्र हे ग्रॉस आहे. तर 1 ग्रॉस बरोबर 12 डझन असतं. तर मग या ठिकाणी 2 ग्रॉस म्हणतंय, तर मग 12चं काय होईल? 2 एका ग्रॉसचं 12, तर असं 2 ग्रॉसचं होईल 24 डझन, जर आपण डझनमध्ये हे कन्वर्ट केलं तर. मग 24 अधिक 5 यांची जर आपण बेरीज केली तर आपणास किती मिळतं? 29. म्हणजे तुमचं ऑप्शन क्रमांक 2 हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 37 ने विभाज्य असलेल्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास 6व्या स्थानावर कोणती संख्या येईल? पाढा जर आपण बनवला आणि त्या संख्या जर चढत्या क्रमाने लिहिल्या तर आपल्या असं लक्षात येईल, जर आपण 37 पासून काउंट केलं तर 6व्या स्थानावर 222 ही संख्या येते. म्हणजे तुमचं याच्यातलं जे राईट आन्सर आहे ते ऑप्शन क्रमांक 4 हे असणार आहे. त्याचं उत्तर आहे 222. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 28 पाहूया. 12 ऑगस्ट 2017 रोजी शनिवार होता, तर त्या महिन्यात खालीलपैकी कोणते वार 5 वेळा येतील? आता याच्यात ऑप्शन दिलेले आहेत. आता आपण पाहूया काय म्हणते बघा. 12 ऑगस्ट 2017 रोजी शनिवार होता. ठीक आहे, चला 12 ऑगस्टला काय या ठिकाणी शनिवार आहे. मग 12च्या नंतर बॅक जर आपण गेलो 7 दिवस तर काय होईल? 5 ऑगस्टला पण शनिवारच असणार, तोच वार असणार आहे. पुन्हा त्याच्या पाठीमागे जर आणखीन गेलो 4 ऑगस्टला, म्हणजे एक दिवस आधी गेलो तर मग शनिवारच्या आधी काय असतो? शुक्रवार. 4 तारखेच्या आधी पुन्हा जर एक वार आपण पाठीमागे गेलो तर गुरुवार असेल, बरोबर. त्याच्यानंतर बुधवार असेल. त्याच्यानंतर जर पुन्हा आणखीन एक दिवस पाठीमागे गेलो तर मंगळवार असेल. ठीक आहे. मग आता हे आपण काय म्हटलेलं होता, तर त्या महिन्यात खालीलपैकी कोणते वार 5 वेळा येतील हे आपल्याला पाहायचंय. तर एक गोष्ट या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायची आहे की ज्या वेळेस 31 दिवसाचा महिना असेल, 31 दिवसाचा महिना असेल त्यावेळेस पहिले 3 दिवस जे असतात ते 5 वेळेस येतात. ठीक आहे. 1 2 3 हे पहिले 3 दिवस आहेत आणि हे 5 वेळेस येणार आहेत. म्हणून आपल्याला मंगळवार, बुधवार, गुरुवार हे ऑप्शन मिळतं. याचं ऑप्शन क्रमांक 3 हे राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 29. 2 दशांश अपूर्णांकातील फरक 4.585 आहे. त्यापैकी 1 दशांश अपूर्णांक 3.256 असेल तर दुसरा दशांश अपूर्णांक कोणता? आता या ठिकाणी बघा, आपल्याला 2 दशांश अपूर्णांकातील फरक दिलेला आहे आणि त्यातला एक दिलेला आहे. म्हणजे जर आपण याच्यामध्ये ही दिलेली संख्या जर ऍड केली तर आपल्याला हे मिळेल. म्हणजे ऑटोमॅटिक तुमचा आन्सर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, जे की ऑप्शन क्रमांक 4 आहे. क्वेश्चन नंबर 30 पाहूया. खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा. आता याच्यामध्ये आपल्याला चुकीचा पर्याय कोणता आहे ते पाहायचंय. याच्यासाठी तुम्हाला हे माहित पाहिजे की 100 मीटर बरोबर 1 हेक्टोमीटर हे बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 1000 लिटर बरोबर 1 किलो लिटर हे पण बरोबर आहे आणि 1 किलोग्राम बरोबर 10 हेक्टोग्राम हे पण बरोबर आहे. मग चूक कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 4 हा या ठिकाणी चूक आहे. आणि तो का चूक आहे बघा, कारण की 1 ग्राम बरोबर 10 डेसिग्राम असतं. या ठिकाणी 100 डेसिग्राम दिलेला आहे. म्हणून चुकीचा जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 4 आहे. म्हणून तुमचं उत्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 असणार आहे. क्वेश्चन नंबर 31 पाहूया बघा. खाली दिलेल्या आकृतीतील
रेखांकित भागाची शेकडेवारी काढा. आता रेखांकित भागाची शेकडेवारी आपल्याला काढायची आहे. हे काढण्यापूर्वी आपल्याला माहित पाहिजे की एकूण किती चौकोन आहेत हे सगळे. तर आपण जर काउंट केलं बघा, हे 1 2 3 4, ठीक आहे. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 असे एकूण चौकोन या ठिकाणी तुम्हाला 16 आहेत. ओके. आणि रेखांकित किती आहेत त्यातले, तर हे अर्धा अर्धा मिळून एक बनतो. हा एक झाला, हा एक झाला, हा एक, म्हणजे 2 3 झाले आणि हा एक, असे 4 झाले. बरोबर. मग आता आपल्याला काय म्हटलंय की शेकडेवारी काढायची. कशाची शेकडेवारी? दिलेल्या आकृतीतील रेखांकित भागाची काढायची आहे. म्हणून रेखांकित भाग किती आहे? 4 चौकोन आहेत. एकूण चौकोन किती आहेत? 16 आहेत. तर याची शेकडेवारी काढायची म्हणून आपण याला 100 न मल्टिप्लाय करतो. ओके. हा, मग शेकडेवारी काढायची म्हणल्यानंतर जर 100 न मल्टिप्लाय केलं, 4/16 इंटू 100 केलं, तर आता इथं हे काटून घेऊ. 4 1 जा 4, म्हणजे 4 1 4 आणि 4 चोक 16. इथं आलं 4. मग 4 न पुन्हा याला डिवाइड केलं तर 4 दोन्ही 8 आणि 4 पंचे 20, म्हणजे जर आपण 4 न 100 ला डिवाइड केलं तर आपल्याला 25 मिळतं, म्हणजेच 25%. म्हणून तुमचा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 असणार आहे. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन 32. 3 अंकी लहानात लहान विषम संख्या व 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या यामधील फरक किती? आता 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती बनते बघा. 3 अंकी लहानात लहान विषम संख्या म्हणता येते, विषम संख्या. तर 3 अंकी लहानात लहान विषम, बघा जर 100 घेतली असती तर काय झाली असती? ती 3 अंकी झाली असती लहानात लहान, मात्र ती कशी झाली असती? या ठिकाणी सम झाली असती. आपल्याला विषम संख्या म्हटलेलं आहे म्हणून 101 घेतलं. ओके. 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या, जर मग 2 अंकी आपल्याला माहिती आहे मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? 99. मात्र 99 9 म्हणजे हा काय झाला? विषम संख्या बनली. इथं काय सांगितली त्यांनी? सम घ्यायला सांगितली, म्हणून 98 घेतला. आणि यांच्यातील फरक विचारला, मग सरळ 101 मधून जर 98 काढले तर आपल्याला 3 मिळतात, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 33. 5.435, पुन्हा 5.084, 5.123, 5.064 या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास पहिली व शेवटची संख्या यामधील फरक किती? आता जर संख्या चढत्या क्रमाने मांडायच्या म्हणजे काय? सर्वात छोटी संख्या आधी आपल्याला घ्यावी लागेल. मग सर्वात छोटी संख्या कोणती याच्यामध्ये? ही आहे. आणि सर्वात मोठी संख्या जी आहे ती शेवटी येईल, म्हणजे ही येईल. मग यांच्यातील फरक म्हटले म्हणून याच्यातून हे जर मायनस केलं तर आपल्याला 0.371 ही संख्या मिळते, म्हणजे ती आहे ऑप्शन क्रमांक 1. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 34. विजयरावांनी ₹50 डझन या दराने 30 डझन संत्री विकत घेतली. त्यापैकी 15 संत्री खराब झाली. उरलेली सर्व संत्री त्यांनी ₹6 प्रति संत्री या दराने विकली. तर त्यांना या व्यवहारात किती नफा अथवा तोटा झाला हे आपल्याला काढायचे. आता बघा, दिलेली माहिती काय आपल्याला? विजयरावांनी 50 डझन या दराने 30 डझन संत्री विकत घेतली. म्हणजे आधी आपल्याला विजयरावांनी एकूण किती पैसे गुंतवले हे काढावं लागेल. म्हणजे त्यांनी किती रुपये दराने घेतलेत? तर ₹50 डझन या दराने 30 डझन घेतलेत. म्हणून जर 50 गुणिले 30 केलं तर आपल्याला एकूण त्यांचा खर्च किती झाला? ₹1500. ठीक आहे. विजयरावांनी एकूण ₹1500 म्हणजे गुंतवलेले आहेत, किंवा भांडवल त्यांचं एवढं त्या ठिकाणी लागलेलं आहे. एकूण संत्री किती आहेत? 30 डझन. डझन आहेत हे, डझन मध्ये. तर आपल्याला प्रत्यक्ष संत्री काढायची. मग आपल्याला माहिती आहे की 1 डझन बरोबर 12 असतं. तर मग 1 डझन इज इक्वल टू 12. मग आपण काय करतो? ऍक्च्युअली या ठिकाणी आपल्याला संत्री किती आहेत ते काढावं लागेल आधी. म्हणून एकूण संत्री बरोबर 30 गुणिले 12 केलं. 12 का केलं? कारण की 1 डझन बरोबर 12 असतं. म्हणून 360 एकूण संत्री विजयरावांनी विकत घेतल्या असं आपल्याला म्हणता येईल. त्यापैकी किती त्यांच्या खराब झाल्या? तर 15 खराब झाल्या. बघा या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. 15 संत्री खराब झाल्या, म्हणून 360 मधून 15 गेल्या, शिल्लक किती राहिल्या? 345. मग आता या 345 शिल्लक राहिल्या. आता ह्या 345 किती रुपये दराने विकल्या? ₹6 दराने. म्हणून 6 गुणिले 345 केलं तर आपणास किती मिळतात? ₹2070 एवढे विजयरावांना मिळाले. मग याच्यामध्ये त्यांनी गुंतवले किती होते? 1500. मिळाले किती?
एवढे. म्हणजे याच्यातून 2070 मधून जर आपण 1500 वजा केले तर 570 रुपये त्यांना या व्यवहारामध्ये नफा झालेला आहे. म्हणजे तुमचं ऑप्शन क्रमांक 1 हे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. एका डब्यात 15 किलो आणि 500 ग्राम तांदूळ भरले तर 10 डब्यात किती तांदूळ मावतील? हे सरळ आपण ज्या पद्धतीने मल्टिप्लिकेशन करतो त्या पद्धतीनंच केलं. ग्रामच्या खाली ग्राम आणि केजीच्या खाली केजी, किलोग्राम अशी मांडणी करून जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला सहज याचं उत्तर मिळतं की 155 या ठिकाणी किलो एवढं त्याचं योग्य आन्सर आहे. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन. एका बाटलीत 125 मिलीलिटर सुवासिक तेल भरले तर 4 लिटर सुवासिक तेल भरण्यासाठी किती बाटल्या लागतील? आता बघा 4 लिटर म्हणजे तुम्हाला माहिती आहे 1 लिटर म्हणजे किती मिलीलिटर? 1 लिटर म्हणजे किती मिलीलिटर? तर 1000 मिलीलिटर, बरोबर? हा. तर मग 4 लिटर बरोबर किती मिलीलिटर? तर 4000 मिलीलिटर. आणि इथं मिलीलिटर मध्ये दिलेलं आहे म्हणून हे मिलीलिटर मध्ये कन्वर्ट करून घेतलं. मग 4000 ला 125 न जर भाग दिला तर आपणास 32 हे उत्तर मिळतं. म्हणून या ठिकाणी किती बाटल्या लागतील? तर 32 बाटल्या लागतील. म्हणजे तुमचं ऑप्शन क्रमांक 1 हे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 37 पाहूया. याच्यामध्ये बघा 3 त्रिकोण, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर चौकोन या संख्येला 6 ने निशेष भाग जातो तर चौकोन व त्रिकोणच्या जागी अनुक्रमे कोणते अंक असावेत? आता हे प्रश्न व्यवस्थित पाहिल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की या ठिकाणी देताना त्रिकोण आधी आणि चौकोन दिलेला आहे. मात्र तुम्हाला विचारलं आहे आधी चौकोन आणि नंतर त्रिकोण. आणि ते पण कसं? अनुक्रमे म्हटलेलं आहे. कोणते अंक येतील? अनुक्रमे. म्हणजे तुम्हाला पर्यायामध्ये या ठिकाणी ठेवताना सुद्धा आधी हे ठेवून पाहिजे. 3 हा जो आहे तो चौकोन या ठिकाणी आणि 2 हा जो आहे तो त्रिकोण या ठिकाणी ठेवायचा आहे. मग जर या पद्धतीनं तुम्ही ठेवून पाहिलं हे सर्व अंक तर याच्यापैकी जो ऑप्शन क्रमांक 3 आहे ह्याचे अंक बघा की चौकोनच्या ठिकाणी काय ठेवायचं आपल्याला? अनुक्रमे आहे ना, म्हणून चौकोन आधी घ्यायचा. मग चौकोनाच्या ठिकाणी 2 हे 2 ठेवलं. त्याच्यानंतर त्रिकोण, त्रिकोणाच्या ठिकाणी या ठिकाणी 3 ठेवलं. तर या संख्येला 6 ने निशेष भाग जातो. म्हणजे तुमचं ऑप्शन क्रमांक 3 हे या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न 38. सोबत दिलेल्या आकृतीतील खालीलपैकी कोणता अपूर्णांक रेखांकित न केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही? नाही म्हणता येते, दर्शवत नाही. ओके. पाहूया आपण कसा केलेला म्हणतोय. रेखांकित न केलेला, केलेला नाही, न केलेला. मग एकूण किती आहेत याच्यामध्ये बघा 1 2 3 4 5 6. ठीक आहे. एकूण किती भाग आहेत? 6. 6 पैकी किती रेखांकित केलेले नाहीयेत? 1 2 3 4. 4 भाग रेखांकित केलेले नाहीयेत. म्हणजे ठीक आहे. आता हे आपल्याला प्राथमिक माहिती मिळाली. आता काय म्हणते बघा. सोबत दिलेल्या आकृतीतील खालीलपैकी कोणता अपूर्णांक रेखांकित न केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही? म्हणजे याचा सममूल्य अपूर्णांक दर्शवत नसणारा आपल्याला पाहायचा आहे. मग आता समजा याला तुम्ही जर याचा रिड्यूस फॉर्म केला, जर याला 2 न भाग दिला, बे दोन्ही 4 बेत्रिक 6 म्हणजे किती तुम्हाला या ठिकाणी मिळालं? 203 मिळालं. म्हणजे हे सुद्धा याचं सममूल्य आहे, बरोबर? म्हणजे हे आहे, हे पण आहे सममूल्य. ठीक आहे. आता पुढे पाहू आपण. जर यालाच तुम्ही 3 न मल्टिप्लाय केलं, ठीक आहे, किंवा 2 न मल्टिप्लाय करू आपण. 4 दोन्ही किती? 8 होतं. ठीक आहे. आणि याला पण 2 न मल्टिप्लाय केलं, 6 दोन्ही किती? 12. म्हणजे जे ऑप्शन क्रमांक 4 आहे ते सुद्धा याचं सममूल्य आहे, हे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. मग आता राहिला काय? 1/3. 1/3 हा काही केला तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही. म्हणून तुमचं सममूल्य नसणारा जो आपल्याला पाहायचा आहे बघा या ठिकाणी विचारलेला आहे सममूल्य दर्शवत नाही असा भाग. आणि म्हणजे तो म्हणजे कोणता मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1/3 हा याचा सममूल्य भाग नसणार आहे. प्रश्न क्रमांक 39 बघा. रुपये 4000 10% दराने सरळ व्याजाने किती वर्ष बँकेत ठेवले असता
मिळणारी एकूण रक्कम मुद्दलाच्या दुप्पट असेल. आता दुप्पटचा जो फॉर्म्युला आहे पट काढण्याचा कोणताही, किती पट, दुप्पट असू द्या तिप्पट असू द्या, तर त्याचा हा फॉर्म्युला आहे. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण आकडे ठेवूया डायरेक्ट. बघा, तर पट इथं किती आहे, दुप्पट म्हटलेले, ठीक आहे. -1 -1 हा ब्रॅकेट क्लोज केला, मल्टिप्लाय 100 आणि डिवायडेड बाय किती दर आहे, 10%. 10% दराने, ओके, 10% दराने. मग 2 मधून 1 गेलं, किती आलं, 1च. मग 100 ने 1 न मल्टिप्लाय केलं, 100 आलं. मग 10वी 10वी 100, म्हणजे उत्तर किती आलं, 10. म्हणून तुमचं या ठिकाणी ऑप्शन जे आहे, ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. 40 बघा, खालील आकृतीतील त्रिकोणांची संख्या ही चौकोनांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा कितीने जास्त आहे. आता याचं बारकाईने निरीक्षण केले असता तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की दिलेल्या आकृतीमध्ये तुम्हाला त्रिकोणांची संख्या तर निश्चितच जास्त दिसते. कशी बघा, या ठिकाणी हा म्हणजे असे अनेक याच्यामध्ये त्रिकोण आपल्याला पाहायला मिळतील, मात्र चौकोन त्याच्या तुलनेमध्ये जरा कमी दिसत आहेत जर पाहिलं तर. मग जर तुम्ही असं हे व्यवस्थित सगळं काउंट केलं तर याच्यामध्ये काय विचारलं बघा, त्रिकोणांची संख्या ही चौकोनांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. तर निश्चितच ही चौकोनांची संख्येपेक्षा त्रिकोणांची संख्या ही जास्त असणार आहे, आणि ती जर व्यवस्थित तुम्ही काउंट केली तर त्याचं योग्य जे ऑप्शन आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3, 4 ने जास्त आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 40चं तुमचं उत्तर आहे. 41 पहा, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील 5 या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे. आता आपल्याला स्थानिक किंमत माहित आहे, एकक, दशक, शतक, आहे की नाही. तर या ठिकाणी एकक स्थानावर कोणता 5 आहे, तर हा आहे. म्हणून याचीच काय असणार आहे, स्थानिक किंमत याची एकक स्थानावर 5 आहे म्हणजे 5च आहे. याची बघितलं तर आपण हे 50,000 म्हणजे हजारात गेलेली आहे, याची सुद्धा 5,000 गेलेली आहे. ठीक आहे. आणि याची 500 मध्ये आहे, म्हणजे सर्वात कमी जी आपल्याला विचारलेली आहे, म्हणून सर्वात कमी 5. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 42, खाली दिलेल्या पर्यायापैकी अयोग्य पर्याय निवडा. आता अयोग्य पर्याय आपल्याला काढायचा. बघा, ची पट म्हणजे काय, आपण शिकलो आहोत फ्रॅक्शन मध्ये की मल्टिप्लाय करणे, ओके. हा, मग 28 × 3/7 असं करायचं आहे. ठीक आहे. मग आता हे मल्टिप्लाय करताना कट करून घेऊ. 7च्या पाड्यामध्ये 28 आहे, 7 × 7, 7 × 7 आणि 7 × 28. ठीक आहे. मग आता 4 आणि 3चा गुणाकार करा, किती आलं, 12. म्हणजे हे बरोबर आहे. इथं पण तसंच करून बघूया. 5 × 5 5 × 3 15, म्हणजे इथं पण 12 येतं. ठीक आहे. आता इथं बघूया, 7 × 7 7 2 14, 6 2 12, म्हणजे पण इथं पण येतं. मग ह्यातला कोणता पर्याय बघा, आता 9 1 9, 9 2 18 आणि 8 2 16, म्हणजे हेच वेगळं आहे. म्हणून तुमचं ऑप्शन क्रमांक 4 हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 43, 504 मीटर तार 8 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल. 8 ठिकाणी कापली म्हणजे तुकडे किती होतात, 9 तुकडे होतात. तुम्हाला माहित आहे. समजा एक दोरी आहे आणि ती जर मी एक वेळेस कापली त्याचे 2 तुकडे झाले, आणि 2 वेळेस कापली तर किती तुकडे होतात, 1 2 3, बरोबर. म्हणजे एक तुकडा वाढतोय. त्याच पद्धतीनं 8 ठिकाणी कापली तर 9 तुकडे होतात, आणि म्हणून 504 मीटर एवढे आहे, आणि 8 ठिकाणी कापली म्हणजे तिचे 9 तुकडे होतील, आणि 9 तुकडे झाल्यामुळे 9 न जर आपण याला डिवाइड केलं तर 56 हे तुम्हाला आन्सर मिळेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44, खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे ते लिहा. जर तुम्ही हे सर्व सॉल्व केलं, एक एक जर सॉल्व करून पाहिलं तर याच्यामध्ये तुमचं असं लक्षात येईल की ऑप्शन क्रमांक 2 जो आहे तो या ठिकाणी अचूक आहे, असं लक्षात येईल. 46, इष्टिका चित्तीच्या कडा व शिरोबिंदूची एकूण बेरीज ही घनाच्या कडा व पृष्ठांच्या वजाबाकीपेक्षा कितीने जास्त आहे. आता या प्रश्नामध्ये आधी तुम्हाला इष्टिका चित्ती म्हणजे काय आणि त्याचे कडा कोणत्या, शिरोबिंदू कोणत्या,
घन म्हणजे काय या बाबी माहीत असणं अपेक्षित आहे. आता मग या ठिकाणी ही आकृती पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इष्टिका चित्ती ही अशा स्वरूपाची असते आणि घन तर मग इष्टिका चित्तीमध्ये 8 शिरोबिंदू असतात. त्याच पद्धतीने घनमध्ये सुद्धा 8 शिरोबिंदू असतात. पृष्ठे जे असतात ते 6-6 आणि कडा जे असतात ते आपल्याला 12-12 एवढे पाहायला मिळतात. की इष्टिका चित्तीच्या कडा जे आहेत ते 12 आहेत आणि शिरोबिंदू किती आहेत तर 8 असतात. म्हणजे एकूण किती झाली 20 झाली. आणि तुम्हाला विचारलंय काय की इष्टिका चित्तीच्या कडा व शिरोबिंदू यांची एकूण बेरीज किती आली 20. ठीक आहे ओके. ही घनाच्या कडा व पृष्ठांच्या वजाबाकीपेक्षा मग घनाच्या कडा किती आहेत 12 आणि पृष्ठे किती आहेत 6 म्हणजे 12 मधून 6 गेले खाली किती राहिले 6 ओके. वजाबाकीपेक्षा कितीने जास्त आहे तुमच्या लक्षात येईल की 14 ने या ठिकाणी जास्त आहे. ठीक आहे ऑप्शन क्रमांक 3. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 46 पहा. हरजित सिंगने बँकेतून 20,000 रुपये दर साल दर शेकडा 7 दराने 3 वर्षासाठी सरळ व्याजाने घेतले तर त्याला बँकेला किती व्याज द्यावे लागेल. आता मग सरळ व्याजाचं सूत्र तुम्हाला माहिती आहे. मुद्दल गुणविले दर गुणविले कालावधी छेदस्थानी 100. तर याच्यामध्ये जर आपण ह्याची मांडणी केली 20,000 गुणविले 7 गुणविले 3 छेदस्थानी 100 तर या ठिकाणी हे 2 शून्य गेले हे 2 शून्य गेले 7 त्रिक 21 आणि 21 दोन्ही 42 म्हणजे हे त्याच्यावर 21 दोन्ही 42 आणि हे 2 शून्य त्याच्यावर वाढले म्हणजे तुमचं ऑप्शन क्रमांक 1 हे योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. हा आता पुढील आकृतिबंध पूर्ण करा. प्रश्न क्रमांक 47 पहा. खालील आकृतिबंध पूर्ण करा. जर तुम्ही हा पॅटर्न पाहिला सुरुवातीला ॲरो आहे नंतर स्टार आहे त्याच्यानंतर स्टार आणि इकडे आहे त्याच्यानंतर याच ठिकाणी सुद्धा सुरुवातीला ॲरो आहे नंतर 2 स्टार आहेत म्हणजे या ठिकाणी निश्चितच काय येणार आहे आता तर ॲरो येईल ओके. हा ॲरो येईल आणि ॲरोच्या नंतर काय येणं अपेक्षित आहे. हा ॲरो आल्यानंतर पुन्हा दुसरी सिरीज या ठिकाणी सुरू होणे अपेक्षित आहे. म्हणजेच या ठिकाणी पुन्हा इकडच्या दिशेनं हा ॲरो आलेला पाहिजे आणि ॲरोच्या नंतर स्टार पाहिजे. ठीक आहे मग आता अशी आकृती या ठिकाणी कुठे आहे बघा. तर 2 ॲरो या ठिकाणी आपल्याला ऑप्शन क्रमांक 1 मध्ये मिळतात. हा पाहूया 304 या अपूर्णांकात 304 किती वेळा मिळविल्यास बेरीज 3 येईल. म्हणजे 304 याच्यामध्ये आपल्याला हाच अपूर्णांक किती वेळेस मिळवला असता 3 येईल असं विचारलेलं आहे. मग याच्यामध्ये बघा जर तुम्ही हाच 304 आणखीन 304 एक वेळेस घेऊ आपण आणखीन एक वेळेस घेतला किती वेळेस मिळवला हा तो हा पहिला आहे. याच्यामध्ये 1 2 3 वेळेस मिसळले किती येतात बघा. जर 3 वेळेस आपण याच्यामध्ये मिळवले तर 3 आणि 3 6 6 आणि 3 9 9 आणि 3 किती झाले. या ठिकाणी आपल्याला वरती अंशस्थानी 12 मिळतील आणि छेदस्थानी आपण कॉमन 4 ला 4 घेतो म्हणजे 4 1 4 आणि 4 त्रिकोण 12 म्हणजे उत्तर आपलं या ठिकाणी बरोबर येतं. म्हणजे किती वेळेस आपण हे ऍड केले म्हणजेच हे आपण 3 वेळेस ऍड केल्यानंतर आपणास उत्तर 3 मिळतं. म्हणून तुमचं ऑप्शन क्रमांक 2 हे या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न क्रमांक 49 पाहूया. बाजारामध्ये 17 आंब्याच्या पेट्यांची किंमत 6,035 रुपये आहे तर अशा 25 आंब्याच्या पेट्याची किंमत किती. आता या ठिकाणी 17 आंब्याच्या पेट्याची किंमत दिलेली आहे. ठीक आहे मग जर आपण 17 आंब्याची पेट्याची किंमत म्हणजे एकूण दिलेली आहे मग आपण आधी सुरुवातीला एका आंब्याच्या पेटीची किंमत काढूया. म्हणून 17 जर याला भागलं तर आपल्याला एका आंब्याच्या पेटीची किंमत ही 335 मिळते.
मग तर अशा 25 आंब्यांच्या पेटीची किंमत नंतर विचारली म्हणून पुन्हा त्याला 25 न मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 8,875 रुपये असं किंमत मिळते. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 50. मारियाला सेमिनारसाठी 10:30 वाजता पोहोचायचे होते, परंतु गाडी पंक्चर झाल्यामुळे तिला पाऊण तास उशीर झाला, तर ती किती वाजता सेमिनारला पोहोचेल? आता बघा, मारियाला सेमिनारसाठी 10:30 वाजता म्हणजे हे 10:30, परंतु गाडी पंक्चर झाल्यामुळे पाऊण तास उशीर. पाऊण तास म्हणजे किती? आपल्याला माहिती आहे 1 तास किती मिनिटाचा असतो? 60. ठीक आहे. मग अर्धा तास कितीचा होईल? 30. आणि पाऊण तास कितीचा होईल? 45. म्हणजे 45 मिनिटे तिला लेट झाला. म्हणजे त्याच्यामध्ये ते जर आपण ॲड केले तर या ठिकाणी आपणास ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 11:15 वाजून 15 मिनिटांनी ती त्या ठिकाणी पोहोचेल. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? आपल्याला कोणतं विधान बघायचंय? अयोग्य. ठीक आहे. योग्य नाही, अयोग्य म्हणजे चुकीचं आपल्याला या ठिकाणी पाहायचं कोणतं आहे ते. एक एक आपण पाहूया. कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यास गुणाकार तीच संख्या येते. आपल्याला माहिती आहे की कोणत्याही संख्येला किंवा शून्याला एखाद्या संख्येने जर आपण गुणलं तर उत्तर काय येतं? तर 0 येतं. तीच संख्या येत नसते. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पहिलंच ऑप्शन अयोग्य मिळालेलं आहे. तुमचं उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे. तरी पण आपण खालचे विधान वाचूया. कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यास गुणाकार 0 येतो, हे बरोबर आहे. कोणत्याही संख्येला 1 ने भागल्यास भागाकार तीच संख्या येते, हे सुद्धा बरोबर आहे. कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास भागाकार 1 येतो. म्हणजे हे सर्व ऑप्शन खालचे योग्य आहेत आणि अयोग्य केवळ 1 नंबरचा ऑप्शन आहे. म्हणून आपलं उत्तर सुद्धा 1 आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहू. बघा, प्रश्न क्रमांक 52. 2 अंकी संख्येत 6 हा अंक असलेल्या संख्या किती? बघा, 2 अंकी संख्येत 6 अंक असलेल्या संख्या किती? आता हे जर आपण 2 अंकी 6 अंक असलेल्या सर्व संख्या लिहिल्या, बघा 16, 26, 36, 46, 56, 66, 76, 86 आणि 96 ह्या झाल्या 9. आणि 6च्या पाड्यातल्या बघा 60, 61, 62, 63, 64, 65. या ठिकाणी मी 66 घेतलेला नाही कारण तो आपण इथं लिहिलेला होता. मग 67, 68 आणि 69 म्हणजे या 9. म्हणजे 9 आणि 9 एकूण 18 संख्या ह्या अशा आहेत ज्या की 2 अंकी असून त्याच्यामध्ये 6 आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 53. 200च्या शेकडा 10 मधून 10 वजा केल्यास किती उरतात? आता बघा, 200चा शेकडा आपल्याला माहिती आहे, शेकडा काढायचा म्हटलं तर त्याला काय करावं लागतं? शेकडा काढायचा असेल तर काय करतो आपण? त्याला 10%, 200चे 10% म्हणजे 10/100. 10/100 या पद्धतीनं जर केलं तर 100 कटलं, 100 दुने 200 म्हणजे 2. म्हणजे किती आलं या ठिकाणी? 20 आलं. ठीक आहे. हे बघा या ठिकाणी 20 आलं. ओके. मग आता त्याच्यातून पुन्हा 10 वजा केल्यास किती उरते? 10. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं राईट आन्सर असणार आहे. चला पुढील प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणती जोडी जोडमूळही नाही व सहमूळही नाही? हे सर्व जर तुम्ही जोडमूळ आणि सहमूळ संख्या तुम्हाला माहिती असतील तर सहज याचं उत्तर निघतं. याचं ऑप्शन क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 55 पहा. समीरने 6,07,000 नीट बघा 6,07,000 ही संख्या अंकात लिहिताना त्याने चुकून अशी लिहिली तर त्याचे उत्तर किती फरकाने चुकले? आता बघा 6,07,000 म्हणजे ती ऍक्च्युली अशी लिहायला पाहिजे होती त्यानं, अशी लिहायला पाहिजे होती. मात्र त्यानं किती शून्य दिले? 5 शून्य दिले. म्हणजे त्यानं अशी लिहिली. ठीक आहे. 60 लक्ष झालं मग ते. आणि मग याच्यातून जर आपण मायनस केलं तर आपल्याला त्याचं योग्य आन्सर जे आहे ते असं मिळतं. म्हणून तुमचं या ठिकाणी जे आन्सर आहे बरोबर ते ऑप्शन क्रमांक 2 हे तुम्हाला या ठिकाणी मिळेल. 56 याच्यामध्ये अपूर्णांक दिलेला आहे आणि त्यांची बेरीज किती आहे ते विचारलेलं आहे.
जर आपण याचं बारकाईनं निरीक्षण केल्यानंतर लक्षात येईल की यांचा आपल्याला आधी छेद समान करून घ्यावा लागेल. मग छेद समान करून घेताना या तिन्हीच्या पाड्यामध्ये येईल अशी संख्या जी आहे ती 24 आहे, बरोबर. मग आपण याला 6 ने मल्टिप्लाय केलं, 6 चोक 24, म्हणून खाली आपण छेदस्थानाला ज्या संख्येनं मल्टिप्लाय करतो त्याच संख्येला अंशस्थानी पण मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणून वरती पण 6 आणि खाली पण 6 मल्टिप्लाय केलं. या ठिकाणी 18/24 आलं. त्याच पद्धतीने याला पण खाली 24 येण्यासाठी आपण या 6ला 4 मल्टिप्लाय केलं, म्हणून वरती सुद्धा 4 मल्टिप्लाय केलं, म्हणून 20/24. आणि या ठिकाणी सुद्धा खाली आपल्याला 24 आणायचं आहे, म्हणून या ठिकाणी जर 8ला 3 मल्टिप्लाय केलं, म्हणून वरती सुद्धा 3 मल्टिप्लाय केलं, आणि मग हे आपल्याला मिळालं 15/24. मग ह्या सगळ्यांचा 18, 20 आणि 15 यांची बेरीज केली आणि खालचं हे 24 आपण कॉमन ठेवत असतो. तर अशा पद्धतीने आपल्याला 53/24 हे आन्सर मिळतं. मग याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर ऑप्शनमध्ये कुठंच तसं नाहीये. म्हणजे जर 24 आपण 53ला भाग दिला तर आपणास अशी संख्या मिळते. हे आपल्याला माहिती आहे की बघा 24 दोन्ही 48 आणि 48 मध्ये जर 5 मिक्स केले तर 53/24 होतं. ओके, म्हणून तुमचं ऑप्शन क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा. 625 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या चौरसाकृती बागेला 4 पदरी कुंपण घालण्यासाठी 50 रुपये प्रति मीटर दराने किती खर्च येईल? आता याच्यामध्ये 625 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या चौरसाकृतीमध्ये, हे खूप महत्वाचं आहे, आयताकृती नाही आहे ते, ठीक आहे, चौरसाकृती आहे. मग आपल्याला माहिती आहे की चौरसाचं क्षेत्रफळ जे आहे ते बाजूचा वर्ग असतो, बरोबर. मग एकूण क्षेत्रफळ दिलेलं आहे आपल्याला, क्षेत्रफळ दिलं आहे त्याच्यावर आपण बाजू काढू शकतो. म्हणजे 625 हे क्षेत्रफळ आहे, तर 25चा वर्ग किती, 625 म्हणजे बाजू आहे, है की नाही. म्हणून 25 त्याची बाजू मिळाली. मग एक बाजू मिळाली तर हे टोटल त्याची परिमिती सुद्धा आपण काढू शकतो. म्हणून एक बाजू जर 25 असेल तर मल्टिप्लाय 4 केलं तर म्हणून या ठिकाणी परिमिती 100 मिळाली. मग आता ही एक राऊंडची झाली. अशा आपल्याला किती 4 पदरी कुंपण करायचंय. म्हणून या ठिकाणी आपल्याला 4 पदरी कुंपण घालण्यासाठी माहिती आहे की किती तार लागेल हे काढावं लागेल आधी. मग किती तार, जर एक 100 गुणिले 4 केलं तर 400 मीटर तार आपल्याला लागेल. मात्र प्रति मीटरचा दर दिलेला आहे की 50 रुपये आहे, म्हणून 50 न जर त्याला मल्टिप्लाय केलं तर 20,000 रुपये हे तुमचं या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4. पुढील प्रश्न बघा. 58. एका सेवाभावी संस्थेने वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत 100 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर 5 किमी अंतरावर एक याप्रमाणे दुतर्फा झाडे लावण्याचे ठरवले, तर एकूण किती झाडे लावता येतील? आता बघा, 100 किलोमीटर अंतरावर लावायचे आहे आणि रस्त्याच्या 5 किमी अंतरावर एक लावायचे याप्रमाणे, म्हणून आपल्याला एकूण किती लावावं लागतील बघा, तर 20. ठीक आहे, म्हणजे जर आपण 100ला 5 ने डिवाइड केलं तर 20 एका लाईन मध्ये बसतील. ठीक आहे, मात्र आपण याच्या पूर्वी पाहिलं होतं की एक सुरुवातीचा धरला आणि शेवटचा तर याच्यामध्ये एक वाढतो. जसं की आपण मगाशी एक जर काप घेतला तर किती भाग होतात, 2 होतात, बरोबर. तसं 2 जर काप घेतले तर किती भाग होतात, 3 होतात. त्याच पद्धतीने या ठिकाणी लावताना सुद्धा झाडांची जी रांग आहे त्याच्यामध्ये एक हा एक्स्ट्रा आपल्याला लावावा लागेल, कारण सुरुवातीचा आणि शेवटचा याच्यामध्ये, म्हणून एका साईडला 21 आणि दुसऱ्या साईडला 21 असं तुम्हाला 42 उत्तर या ठिकाणी मिळेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं योग्य आन्सर असणार आहे. संदीप जवळ 42,378 क्रमांकापासून 42,432 क्रमांकापर्यंत क्रमाने नोटा असलेले 100 रुपयांचे एक बंडल आहे. त्या 100 रुपयांच्या नोटांऐवजी त्यांना 500 रुपयाच्या नोटा हव्या असतील तर 500 रुपयांच्या एकूण किती नोटा येतील? आता आपल्याला एकूण नोटा आधी काढाव्या लागतील. मग काय केलं आपण, याच्यामधून हे मायनस करूया. जर मायनस केल्यानंतर एकूण आपल्याला किती मिळालं, तर 54 मिळालं. ओके, हे 54 नोटा आहेत. ठीक आहे, मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, नोटांमध्ये एक नोट हे ज्यावेळेस आपण मायनस करतो नोटांच्या क्रमांकामध्ये त्यावेळेस एक नोट ही ऍड करायची असते. जर त्याच्यामध्ये 54 मध्ये एक नोट ऍड केली तर 55 झाल्या. म्हणजे एकूण किती, 55 नोटा आहेत.
कितीच्या? 100च्या. मग 100च्या त्याजवळ 55 नोटा म्हणजे किती रुपये झाले? 5500. मात्र जर त्याला या 500च्या नोटा हव्या असतील एवढ्या रुपयाच्या, तर 500 जर आपण याला डिवाइड केलं तर 11 हे आन्सर येतं. म्हणजे तुमचं ऑप्शन क्रमांक 1 हे या ठिकाणी योग्य पर्याय आहे. पुढील प्रश्न बघा. आदित्यला केरळ सहलीला जाण्यासाठी 9,500 रुपये प्रवास खर्च व 7,500 रुपये इतर खर्च झाला, तर त्याचे केरळ सहलीसाठी एकूण किती खर्च झाले? म्हणजे त्यानं सुरुवातीला किती? 9,500 रुपये हे लिहिले आपण, ठीक आहे. त्याच्यानंतर 7,500 रुपये, हे 7,500 रुपये लिहिले आणि ह्यांची जर आपण टोटल केली तर 16,750, म्हणजेच याला 17,500 असं म्हणतो किंवा असे आपण त्याला म्हणतो, हे लक्षात घ्या. शेजारील घड्याळात किती वाजले आहेत? जर आपण याच्यामध्ये पाहिलं तर तास काटा हा 9 वर आहे आणि मिनिट काटा हा 12 आहे, म्हणून या ठिकाणी 9 वाजलेले आहेत. प्रश्न क्रमांक 62 पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बघा, खालील आकृतीत प्रत्येक चौरसाचे क्षेत्रफळ 1 चौरस सेंटीमीटर असल्यास आकृतीची परिमिती काढा. आपल्याला परिमिती काढायची माहिती आहे, म्हणजे त्याच्या एकूण जेवढ्या बाजू असतील त्यांचं ॲडिशन केलं की आपल्याला परिमिती मिळते. मग याच्या आपण सगळ्या बाजू मोजूया. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 आणि 22, म्हणजे एकूण 22 झालं. म्हणून ह्याच्या परिमिती जी आहे ती 22 सेंटीमीटर असेल. चौसेमी नाही. चौसेमी हे आपण एरिया किंवा क्षेत्रफळ दाखवण्यासाठी वापरतो. या ठिकाणी आपण परिमिती ही नेहमी सेंटीमीटर मध्ये दाखवतो, ठीक आहे. पुढील प्रश्न पहा. 435 गुणिले 1 आणि या ठिकाणी चिन्ह दिलेलं आहे, तर या चिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल असं तुम्हाला विचारलेलं आहे. पुढे काय म्हणतंय? या गुणाकारात या चिन्हाच्या जागी समान अंक आहे, तर तो अंक कोणता? म्हणजे हा जो इथं जो अंक येणार आहे तो समान येणार आहे. मग जर आपण बघितलं 0 जर ठेवला तर काय होणार आहे की केवळ एकच 0 वाढेल आणि इथं तर स्टार्ट 4 आहे, म्हणजे इथं पण 4 होईल, केवळ 0 वाढेल. म्हणजे हे तुमचा ऑप्शन या ठिकाणीच निघून गेलेला आहे. आता 1 न सुद्धा मल्टिप्लाय केलं तर आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला जो 4 आहे तो 4 याच ठिकाणी राहायला पाहिजे होता, म्हणजे हे सुद्धा तुमचा आन्सर या ठिकाणी येणार नाही. मग 3 मध्ये जर 2 न तुम्ही 2 या ठिकाणी ठेवून पाहिला तर 2 न या ठिकाणी मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला हे आन्सर मिळेल. म्हणजे तुमचं ऑप्शन क्रमांक 2 3 हे तुमचं राईट आन्सर असणार आहे. चला पुढील प्रश्न क्रमांक 64 पाहूया. इक्बालने 25,000 रुपयाला एक जुनी मोटारसायकल विकत घेतली. तिच्या दुरुस्तीसाठी 8,500 रुपये व रंग देण्यासाठी 2,500 रुपये खर्च केला व ती गाडी 38,500 रुपयाला विकली, तर या व्यवहारात त्याला किती नफा झाला? आधी त्यानं टोटल किती खर्च केलाय ते बघू आपण. बघा, 25,000 ला विकत घेतली, त्याच्यानंतर 8,500चा रंग दिला, 2,500 रुपये त्याच्यावर खर्च केला, अशी त्याला एकूण गाडी किती रुपयामध्ये पडली? 36,000 रुपयामध्ये. आणि ती गाडी त्यानं कितीला विकली? 38,500 मध्ये. म्हणजे जर आपण 38,500 मधून हे 36,000 वजा केले तर त्याला 2,500 रुपये नफा होईल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 65 पहा. खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? या ठिकाणी व्यवस्थित बघा, अचूक म्हणता येते, चूक नाही. अचूक म्हणजे योग्य आहे, योग्य. चौरसाच्या चारही कोनांची बेरीज 180 असते. चूक आहे. चौरसाच्या चारही कोनांची बेरीज ही 360 अंश असते.
त्याच्यामुळे हे पहिलं चूक आहे. आपल्याला अचूक म्हणजे योग्य आपल्याला पाहिजे कोणतं ते. त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज काटकोन एवढी असते. बघा, त्रिकोण जो असतो त्रिकोणाच्या सगळ्या कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. 180 अंश असते. या ठिकाणी काय म्हणते की काटकोन एवढी असते. काटकोन म्हणजे कितीचा असतो? 90 अंशाचा असतो. म्हणजे 90 अंशाचा असतो आणि हे म्हणते काटकोन एवढी असते. म्हणजे हे सुद्धा तुमचं काय आहे? चूक आहे. पुढे बघा, चौकोनाच्या बाजूंची संख्या ही त्रिकोणाच्या बाजूंच्या संख्येच्या दुप्पट असते. कसं शक्य? नाही, दुप्पट नसते. ठीक आहे, म्हणून हे सुद्धा या ठिकाणी रॉंग आहे. आता शेवटचं बघा, चौकोनाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज ही चौथं ऑप्शन बघा, त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज ही चौकोनाच्या सर्व कोणांच्या मापांच्या बेरजेच्या निम्मी असते. हे बरोबर आहे. हे आपण पाहिलं की 360 काय असते? चौरस असतो आणि 180 अंश मापाचा हा त्रिकोण असतो. म्हणून त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज ही चौकोनाच्या सर्व कोणांच्या मापांच्या बेरजेच्या निम्मी असते. म्हणून तुमचं या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हे योग्य ऑप्शन असणार आहे. पैकी सर्वात मोठी संख्या कोणती? आता जर तुम्ही याच्यामध्ये पाहिल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की जी पहिली संख्या आहे तीच संख्या याच्यामध्ये सर्वात मोठी संख्या आहे. कारण डेसिमलच्या नंतर जी मोठी संख्या आहे ती मोठी आहे आणि या ठिकाणी 1 आहे. या ठिकाणी जो आहे तो 0 आहे. मग 1 हा 0 पेक्षा मोठा आहे. म्हणून 66 चं ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं योग्य आन्सर आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 67. आदर्श विद्यालयाने 47,989 व सरस्वती विद्यालयाने 8,493 रुपये पूरग्रस्तांसाठी मदत निधी गोळा केला. त्यातील 50,042 घरगुती वस्तूंसाठी व उरलेली रक्कम खाऊच्या पाकिटासाठी वापरली. तर खाऊच्या पाकिटांसाठी किती निधी वापरला? बघा, आता या ठिकाणी ह्या दोघांनी जी म्हणजे आदर्श विद्यालयाने आणि सरस्वती विद्यालयाने निधी एकूण किती गोळा केला? जर ह्या दोघांची आपण बेरीज केली तर ती मिळते 56,482 आणि त्यातली जे घरगुती वस्तूंसाठी आहे ते आपण मायनस केले तर या ठिकाणी रक्कम किती उरली? 6,440. म्हणून ही 6,440 रक्कम ही राहिलेली आहे ती पूर्ण काय केली? खाऊच्या पाकिटांसाठी त्यांनी त्या ठिकाणी आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं योग्य आन्सर असणार आहे. खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? आता अचूक म्हणते बघा, अचूक म्हणजे काय? योग्य आहे, चुकीचं नाही. जर चूक म्हटलं असतं तर चूक, मात्र इथं अचूक म्हणजे योग्य आहे. खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे म्हणजे बरोबर आहे? तर 25% म्हणजे काय? 25/1000 नसतं तर 100 असतं. म्हणजे हे तुमचं उत्तर नसणार आहे. हे चूक आहे. आपल्याला अचूक पाहिजे. बघा, 20चा शेकडा 5 म्हणजे 20चं 5%. 20चं 5% काढून बघू आपण किती. म्हणजे या ठिकाणी आन्सर 1 येतं. म्हणजे हे सुद्धा तुमचं आन्सर नाहीये. ठीक आहे, हे सुद्धा चूक आहे. इथं तुम्हाला अचूक ओळखायचंय. 50चा शेकडा 50. आता 50 म्हणजे हे सुद्धा तुमचं उत्तर नाहीये. आता हे बघा, शेकडा म्हटलं. ठीक आहे, मग हे आपल्याला या ठिकाणी पाहता क्षणी तुमच्या लक्षात येईल. पाहिलं की 68/100 यालाच आपण 0.68 असं लिहितो. 0.68 असं लिहितो. म्हणजे तुमचं ऑप्शन क्रमांक 4 हे योग्य उत्तर असणार आहे. पुढे 7.6 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाचा व्यास किती? आता हे दुप्पटच करायचं आहे. आपल्याला माहिती आहे की वर्तुळ आणि वर्तुळाच्या मध्यबिंदूपासून टाकलेली रेषा याला त्रिज्या म्हणतात. आणि या ठिकाणी काय दिलेलं आहे? त्रिज्या दिलेली आहे. किती दिलेली आहे? 7.6 आणि व्यास विचारला. व्यास म्हणजे अगदी एका टोकापासून वर्तुळाच्या दुसऱ्या टोकापर्यंतची रेष म्हणजे याला व्यास म्हणतो आपण. मग याच्या दुप्पट असते हे माहिती आहे, त्रिज्येच्या दुप्पट. मग त्रिज्येच्या दुप्पट जर आपण केली तर ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा, एक शर्ट शिवण्यासाठी 2.25 मीटर कापड लागते. तर 5 शर्ट शिवण्यासाठी किती मीटर कापड लागेल? आता एक शर्ट शिवण्यासाठी 2.25 मीटर कापड लागते. हे 2.25 तर असे 5 म्हणजे 5 न मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी 11.25 आपल्याला एकूण
मीटर एवढं कापड लागेल. 36च्या एकूण विभाजकांची संख्या ही 24च्या एकूण विभाजकांच्या संख्यापेक्षा कितीने जास्त आहे. जर आपण 36 आणि 24चे विभाजक लिहिले 1 पासून अशा पद्धतीने, तर 36चे 9 विभाजक मिळतात आणि 24चे 8 विभाजक मिळतात. म्हणजे या ठिकाणी काय विचारलं आहे, तर 24च्या एकूण विभाजकांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. तर या ठिकाणी तो फक्त 1 ने जास्त आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा. 75,09,535 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या खालीलपैकी कोणती? सरळ सरळ याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक 35 म्हणतंय. 75 लक्ष हे 75 लक्ष, 9,536 हे तुमचं उत्तर या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. प्रश्न क्रमांक 73 बघा. वृक्ष संवर्धन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाने अमरावती अकोला व अमरावती यवतमाळ या महामार्गाला दुतर्फा 8,000 झाडे लावली. त्यापैकी शेकडा 40 झाडे अमरावती अकोला महामार्गाला लावली, तर अमरावती यवतमाळ महामार्गाला किती झाडे लावली? आता बघा, अकोला आणि अमरावती अकोला या ठिकाणी 40% लावलेली आहेत. मग राहिले किती? 60%. अकोला यवतमाळ 800 झाडं लावली होती, म्हणून 8,000 झाडांचं जर आपण 60% काढले तर ते मिळतं 4,800. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं योग्य उत्तर आहे. 74 साठी सूचना बघा. खालील चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा. एका खेड्यातील काही घरांमध्ये खाली दिलेल्या रंगाचे रेशन कार्ड आहेत. मग पांढऱ्या रंगाचे 2 दाखवले आहेत, पिवळ्याचे 2 दाखवलेत आणि केशरीचे 4 दाखवलेत. मात्र इथं जे प्रमाण दिलेलं आहे ते एक चित्र बरोबर किती? 1,000 घरे असे दाखवलेलं आहे. आता मग ह्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की पांढरी घरं आहेत, बरोबर. त्याच पद्धतीने इथं सुद्धा पिवळे किती आहेत? 200. कारण एक घर हे कितीचं आहे? 100चं. आणि या ठिकाणी किती आहे? 1 2 3 4, म्हणजे या ठिकाणी 400 घरं आहेत. आता मग या दिलेल्या माहितीच्या आधारे आपण खालील प्रश्नांची उत्तरे सोडवू. बघा काय विचारलंय. केशरी रेशन कार्ड असलेल्या घरांची एकूण संख्या किती? आता वरती आपण माहिती पाहिलेली आहे की केशरी घर, मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर केशरी राशन कार्ड असणारी घरांची किंमत जी आहे ती किती आहेत? घरे किती घरं आहेत ते जर पाहिलं तर 1 2 3 4, म्हणजे 4 चित्र आहेत आणि एक चित्र जे आहे ते त्याचं प्रमाण जे आहे ते 100 घरांचं आहे. म्हणजे एकूण 400 घरं हे कशाचे असतील? केशरी असतील. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. शेवटचा प्रश्न पाहूया. पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या ही पिवळे व केशरी रेशन कार्ड असलेल्या घरांच्या संख्येच्या किती पट आहे? बघा या ठिकाणी पांढरे म्हणजे मी W घेतलेलं आहे, व्हाईट. एकूण किती घर आहेत? 2 घर आहेत. ठीक आहे. आणि येलो आणि ऑरेंज ह्या दोघांचे मिळून किती झाले? हे ऑरेंजचे किती घर? 4. आणि येलो म्हणजे पिवळे घर किती आहेत? 2 आहेत. म्हणजे 6 घर आहेत. आता मग यांचं जर प्रमाण आपल्याला काढायचं असेल बघा, तर हे एकूण किती आहेत यांचे? हे 6 पट, हे 6 आहे, बरोबर. म्हणजे हे दोघांचं मिळून पिवळा आणि केशरी मिळून 6 घरं झालेली आहेत. आणि जर याचं आपण 1/3 पट पाहिलं, 1/3 पट पाहिलं तर ते काय येतं? 2 येतं. म्हणजे 2 घर आहेत नाही, म्हणून याचं जे आन्सर जे असणार आहे ते ऑप्शन क्रमांक 2 हे योग्य आन्सर. अशा पद्धतीने गणित या विषयाची संपूर्ण उत्तर तालिका आपण विश्लेषणात्मक स्वरूपामध्ये या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.